असो, आता आणि सदा सर्वदा. Let us all arise as we sign ourselves in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. Praise the Lord. परमेश्वर का वचन स्तोत्र 146:2 में कहता है कि मैं जीवन भर प्रभु की स्तुति करूंगा, जब तक जीवित रहूंगा मैं प्रभु के भजन गाऊंगा. While I live, Psalms, David says in Psalms 146:2, while I live, I will praise the Lord. I will sing praises to my Lord, to my God, while I have my being. Amen. 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 A few days back, I was going through a very prolonged illness. मैं बहुत बीमार थी और इस बीमारी के वजह से मेरा आवाज चला गया था. Means my vocal cords became inflamed and nearly for 1 month I just couldn't speak. I was on mute. And this time actually the Lord has blessed me with the gift of music, with singing, and I do praise and worship mostly by singing. And this time I was not distressed because I was sick, but when my vocal cords were inflamed and I just couldn't speak, I went in distress. मैं बहुत डिसअपॉइंट हो गई और मैंने पूरा गिव अप कर दिया because I went to so many doctors, antibiotics, I took antibiotics, I took steroids, but मेरे में कुछ भी सुधार नहीं हुआ. और मैं हमेशा मेरा सिंगिंग को 100% नहीं मानती थी. आई यूज्ड टू नॉट बी सैटिस्फाइड. मुझे ऐसा लगता था कि मेरे नाक से शायद मेरा आवाज बहुत बारीक है, मेरा नेजल वॉइस है, तो आई यूज्ड टू नेवर बी सैटिस्फाइड. सो आई कुडंट थैंक गॉड इनफ. बट जब मैं ये स्थिति से गुजर रही थी, जब लिटरली मेरे मुंह से एक आवाज नहीं निकल पा रही थी, मैं रोज सुबह उठ के आई यूज्ड टू चेक, I used to say, Jesus, I just couldn't. तब मुझे, then I started, मैं तरस गई थी मेरे आवाज को सुनने के लिए. तब मैंने मेरे गाए हुए गानों को सुना. And at that time the Lord ministered to me. और तब मैंने यीशु का धन्यवाद किया कि प्रभु आप कितने महान हो. आपने मुझे ये कितनी सुंदर आवाज दी है आपकी प्रशंसा करने के लिए, आपकी स्तुति करने के लिए. और आज प्रभु मेरी खुद की आवाज जो मैंने आपके लिए अर्पण की, जो मैंने आपके लिए गाने गाए, वो मुझे मिनिस्टर कर रहे. प्रभु मुझे दिलासा दे रहे हैं, मुझे मेरे में आशा पैदा कर रहे हैं. You know my brothers and sisters, I gave up on medicine and I gave up on prayer. I was so distressed. But the Lord did not give up on me. Through so many brothers and sisters and Grace family, they all came to meet me, they encouraged me, they prayed for me relentlessly. और आज मैं माइक्रोफोन लेके इस जगह पे खड़ी हूँ. यह प्रूफ है कि मेरे परमेश्वर ने मुझे कभी त्यागा नहीं, मुझे कभी छोड़ा नहीं. हालेलुया. जोरदार तालियां, जोरदार तालियां. और आप सभी इस जगह पे खड़े हैं, यह प्रूफ है कि आपको भी परमेश्वर ने त्यागा नहीं है, छोड़ा नहीं है. The Lord has never given up for each one of us. That is why you are present here and I am present here to declare the glory and the goodness of our Lord. Right? इसलिए मैं कहती हूँ, जब तक मेरा आवाज है, मैंने परमेश्वर को बोला, प्रभु आप जब चाहते हो मैं आपके लिए सिंग करूंगी. जब तक मेरा आवाज है मैं आपको धन्यवाद कहूंगी. हमारे जीवन का कोई गारंटी नहीं है. हम आज यहाँ खड़े हैं, कल पता नहीं. इसीलिए दाऊद कहता है कि मैं जीवन भर प्रभु की स्तुति करूंगा, जब तक जीवित रहूंगा मैं स्तुति करूंगा. राइट? हालेलुया. सो आर वी ऑल गेटिंग इट? हमें अभी प्रेस करना है, हमें अभी स्तुति करना है, अभी प्रशंसा करना है. बिकॉज वी डोंट नो व्हेन वी, अगर हम जिएंगे, कल जिएंगे, परसों जिएंगे, नहीं.
इसी समय पे हमें स्तुति करना है, और जब तक हम जीवित हैं हमें परमेश्वर को स्तुति देना है, आराधना देना है, प्रशंसा देना है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Let us joyfully come in the presence of God, thanking Him for all His goodness and praising Him for all who is. Hallelujah. जैसे संत पौलुस कहता है कि धन्यवाद के साथ जैसे भी तुम हो हम अपने परमेश्वर की उपस्थिति में आएंगे, क्योंकि यीशु मसीह ने ये नहीं कहा कि तुम अच्छे बन के आओ, तुम पूरे मत बन के आओ, तुम साफ बन के आओ, या जैसे हम हैं, हम पीड़ित हैं, हम दुखी हैं, हम निराश है, उसी आशा उसी चीज के साथ हम परमेश्वर की उपस्थिति में आएंगे। हाथों को उठा के हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। हालेलुया, हालेलुया, प्रेज यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया, ब्लेस्ड बी योर नेम, थैंक यू फादर, प्रेज यू फादर। स्तुति करेना आणि स्तुतीत सदा ठेविना, सदा मी स्तुति करेना आणि स्तुतीत सदा ठेविना, तव पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने तुझ्याच साठी जगेना, तव पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने तुझ्याच साठी जगेना। हालेलुया, स्तुति करूया प्रभूची, हालेलुया, स्तुति करूया, हालेलुया, स्तुति करूया प्रभूची, हालेलुया, स्तुति करूया, हालेलुया, 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 जीवन दिले आणि रक्तही वाहिले, तुझ्यावरी जीवन दिले आणि रक्तही वाहिले, पापमुक्त करुणी पवित्र करुणी उद्धारिले येशूने, पापमुक्त करुणी पवित्र करुणी उद्धारिले येशूने। हालेलुया, स्तुति करूया प्रभूची, हालेलुया, स्तुति करूया, हालेलुया, स्तुति करूया प्रभूची, हालेलुया, स्तुति करूया, हालेलुया, 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 extol you, my God, O King, and I will bless your name forever and ever. Every day I will bless you, O Lord, and I will praise your name, Lord. हाँ परमेश्वर, हम तेरी स्तुति करते हैं, इस समय के लिए तुझे धन्यवाद देते हैं प्रभु, क्योंकि तू अद्भुत कार्य करने वाला परमेश्वर हो, तू पराक्रमी परमेश्वर हो, तू असंभव को संभव करने वाला परमेश्वर है प्रभु। अनधिकाल से अनंत काल तक तू धन्य है प्रभु। सारी महिमा, पराक्रम, शोभा, सामर्थ्य
और पृथ्वी में जो भी कुछ है प्रभु वो आप ही का है प्रभु, आपका राज अधिकार है प्रभु। आप सबों पर मुख्य और महान ठहरे हो प्रभु। Lord, yours is the greatness, the power and the glory, O Lord. Lord, you are steadfast. You steadfastly love us, O Lord. Your love is unconditional, O Lord. Lord, you are compassionate and slow to anger, Lord. Rich in mercy, O Lord. There is none like you, and your tender mercies are over all your works, O Lord. O God, you are mighty in all your works, O Lord. Your understanding is infinite, Lord. आप हमें कभी छोड़ते नहीं हो प्रभु, आप हमें कभी हमारा कभी त्याग नहीं करते हो प्रभु। आप पे वो सामर्थ्य है प्रभु, हमारी हर स्थिति बदलने की आप में सामर्थ्य है प्रभु। हमारी हर निराशा को आप आशा में बदल सकते हैं प्रभु। आप महान हो प्रभु, सर्वशक्तिमान परमेश्वर हो प्रभु। आपके जैसा कोई नहीं है प्रभु। हम आपसे बहुत प्यार करते हैं प्रभु। इस समय हम पूरे दिलों को खुल के आपसे प्यार करते हैं प्रभु। आपकी स्तुति करना चाहते हैं, आपकी प्रशंसा करना चाहते हैं। जो भी स्थिति में हम हैं प्रभु, आपके सामने हम आना चाहते हैं प्रभु, क्योंकि हमारा मदद कोई नहीं कर सकता प्रभु, सिर्फ आप कर सकते हो प्रभु। इस समय प्रभु आपके प्यार से हमारे दिल को आप भर दो प्रभु, आपकी दया से, आपकी करुणा से इस जगह को भर दो प्रभु। धन्यवाद करते हैं प्रभु कि आपने हमें ये योग्य बनाया कि हम इस कलीसिया में आ सके, आपको धन्यवाद दे सके प्रभु, आपकी प्रशंसा कर सके, आपकी स्तुति कर सके, आपका प्यार को अनुभव कर सके प्रभु। आपके महिमा युक्त नाम के लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हाथों को उठाकर हम अपने अपने शब्द में परमेश्वर की स्तुति करेंगे, उसकी आराधना करेंगे, उसको पूरे दिल से हम कहेंगे। आपको जो भी कहना है उससे इस समय कहिए। Lord, we thank you, Lord. We praise you. We glorify your name, Lord. Thank you, Lord, for filling us with your love, your mercy, your goodness, your kindness. Hallelujah. Lord, you preserve those who you love. You preserve our souls, Lord. Jesus.
Merciful Father, anoint us with your Holy Spirit. As we hear your word now, Lord, speak to our hearts, mighty Lord. May we rejoice in the blessedness of hearing your word and keeping it, my Lord. Show us your way, Lord. Teach us in your paths. Show us and lead us in your truth, O Lord, because you are the God of our salvation. On you we wait day and night, Lord. We look up to the mountains, O Lord, from where our help comes from. Our help comes from you, O Lord. You who made heaven and earth. Thank you, Lord, that you will never leave us nor forsake us. Thank you, Lord. Praise you. Thank you for filling us with your love. Thank you that your mercies are surrounding us, Lord. Your goodness is surrounding us and holding us this time, Lord. Thank you. Thank you. Let us thank God for His moments. He's holding us in His embrace. He's loving us this time. Thank you, Lord. Thank you. Anubhav karenge. Thank you. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise you, Lord. Thank you. Thank you. Jesus, praise you, praise you, praise you. Thank you, Jesus. Let us say together, thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Love you, Father. Love you, Jesus. Love you, Holy Spirit. God's people say Amen. जोरदार तालियों से हम Children ministry slowly. God is good and all the time. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. We had a very short time of praise and worship. Everything is very short. Praise the Lord. Life is all about adjustment. We learn to adjust. Hallelujah. प्रभूचा गौरव असो. Short input and then short prayer. Praise the Lord. So like small today's reading, first reading. पहिला आजचे जे पहिलं वाचन आहे आणि त्यातून प्रभू आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. ते पहिल्या राजातून आहे. इट्स फ्रॉम द बुक ऑफ फर्स्ट किंग्स. बट दिस इज व्हॉट द लॉर्ड इज टेलिंग अस की प्रभूने जे आपल्याला जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लाईफ इज सिम्पल. मेनी पीपल, मेनी ऑफ अस, ऑल ऑफ अस, इन्क्लुडिंग एव्हरी पर्सन इन दिस वर्ल्ड. जे लोक आज कोणाला विचारलं तर everybody will say there are a lot of stress, tension, anxiety, खूप असं तणाव आहे, स्ट्रेस आहे, धावपळ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं वचन आणि परमेश्वर आपल्याला सांगतो की परमेश्वराने जे आपल्यासाठी जीवन निवडलेलं आहे किंवा योजना केलेली आहे ते फार साधं आहे, सिंपल आहे. प्रेज द लॉर्ड. And somebody has nicely said that life is simple, but human beings are expert in complicating it. Praise the Lord. जीवन खरोखर साधा आहे, एकदम इझी, सिंपल आहे. परंतु मनुष्य जात जी आहे, मनुष्य विशेष करून संपूर्ण रचना परमेश्वराची, त्याच्यामध्ये मनुष्य जो आहे हा त्या जीवनाला खूप गुंतागुंतीचं किंवा गोंधळमय करण्यामध्ये माणूस हा एक्सपर्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मत्ते 6:26 मत्ते 6 सुंदर असा अध्याय आहे. परंतु मत्ते 6 मॅथ्यू चॅप्टर 6:26 just that one line that is very important, that speaks some volumes. He says, look at the birds of the air. Praise the Lord. मराठीमध्ये आकाशातील पाखरांकडे निरखून पहा.
लॉर्ड इज नॉट टेलिंग जस्ट सी, हा तो पक्षी, हा पक्षी, म्हणजे त्या पक्ष्यांकडे पहा आणि शिका, किंवा माझी जी सृष्टी आहे, रचना आहे, त्यांच्याकडे पहा आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्या. लर्न फ्रॉम दॅट बर्ड. प्रेज द लॉर्ड. And one thing, the first thing, there are many things we can have a series what we can learn from nature. The nature itself. बायबल सोडा, तुम्ही जर निसर्गाकडे पाहिलं तरी तुम्ही खूप काही शिकू शकता. Praise the Lord. So the first thing that we see in nature, birds or animals, we see simplicity. Praise the Lord. एकदम साधं जीवन, simple. No fashion, no beauty parlor, no designer clothes, jeans, no haircuts, काहीच नाही. Praise the Lord. Simple. Life is simple. आणि प्रभू सांगतो पहा त्यांच्याकडे, लाईफ नो कॉम्प्लिकेशन्स, सिंपल, ते पण जगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो टुडेज फर्स्ट रीडिंग, आजचं जे पहिलं वाचन आहे, सो इट वॉज समवेअर अँड दिस व्हॉट अ अमेझिंग मिरेकल वी कॅन से. हालेलुया. परमेश्वर किती महान आहे. उगाच आपण चिंता करतो, उगाच आपण जीवनाची धास्ती, वी आर सो मच वरीड अँड अँक्शियस अबाउट आवर लाईफ, बट वी सी हाऊ व्हॉट गॉड इज एबल टू डू. आपला परमेश्वर काय करू शकतो आपल्यासाठी, हे आजच्या त्या पहिल्या वाचनातून एलायजाच्या बद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वरने एलायजाला सांगितलं की तू अमुक देशामध्ये जा, अमुक जागेमध्ये जा आणि तुला पुरवण्यात येईल. हालेलुया. आणि जर तुम्ही राजांचं पुस्तक वाचलं तर, आणि विशेष करून एलायजा आणि एलिशा दोघांचं जीवन वाचलं तर असे चमत्कार तिथे लिहिलेले आहेत. आणि ते काल्पनिक नाही, ते घडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज इट टेलिंग यू? आवर गॉड इज एबल टू डू अमेझिंग थिंग्स. परमेश्वर आपल्यासाठी अद्भुत कृत्य करू शकतो. हालेलुया. त्यातलं एक ते वर्णन केलेलं आहे, तिथे लिहिलेलं आहे 1 Kings 17:6, राजाचं पहिलं पुस्तक 17:6. The ravens would bring him bread and meat in the morning and evening, and he would drink from the brook. Praise the Lord. की एलायजाला परमेश्वर तू चिंता करू नको, तू जा तिकडे झाडाखाली बस, त्या पाण्याचा जो झरा आहे त्याच्या बाजूला बस, ओळाच्या बाजूला बस, आणि कावळे त्याला भाकरी व मांस, भाकरी आणि भाजी नाही. प्रेज द लॉर्ड. भाकरी आणि मांस, किती लाड, भाकरी आणि मांस सकाळ आणि संध्याकाळ आणून देत. प्रेज द लॉर्ड. जस्ट टू एनकरेज यू मेमरीज. म्हणजे लाईफ इज सो सिंपल दॅट गॉड सेज वाय आर यू वरीड. तुम्ही किती चिंताग्रस्त का आहात? गरज पडली आणि अशी स्थिती आली तर अशक्य गोष्ट म्हणजे कावळा सांगतात की सर्वात धूर्त पक्षी. प्रेज द लॉर्ड. विकेड बर्ड, स्वतःच म्हणजे तो एकदम ना साधा सुद्धा नाही, तो चतुर असतो. प्रेज द लॉर्ड. पण अशा पक्षाला, अशा व्यक्तीला सुद्धा मी वापरेन माझं कार्य, माझं काम करण्यासाठी, तुझं पोट भरण्यासाठी. हालेलुया. आणि जेव्हा मी ऐकलं तर so much like God is so much, just one person, एलायजा, एक व्यक्ती, पण त्याचं सुद्धा परमेश्वर, तू भुका राहणार नाहीस, I will take care of you. And because Elijah was obedient, एलायजाने सांगितलं होय, त्याने जसं परमेश्वराने सांगितलं तो तिथे गेला. जेवढे दिवस तो तिथे राहिला तेवढे सर्व दिवस परमेश्वराने त्या कावळ्याला पाठवून त्याची भूक भागवली. प्रेज द लॉर्ड. द कॉम्प्लिकेशन ऑफ लाईफ, आपणच आपल्या जीवनामध्ये त्रास निर्माण करतो. द कॉम्प्लिकेशन्स ऑफ लाईफ कॉज हेल्थ, फॅमिली, इमोशनल अँड स्पिरिच्युअल प्रॉब्लेम्स. जीवनातील गुंतागुंतीमुळे आरोग्य नष्ट होते, कौटुंबिक जीवन, नातेसंबंध, भावनिक सर्व नष्ट होतात, आध्यात्मिक समस्या निर्माण होतात. प्रेज द लॉर्ड. बिकॉज ऑफ व्हॉट? Not to blame anything else. First, it is because we make life complicated. So, today just want to tell you that try to simplify your life. Praise the Lord. कठीण आहे कारण हे जग एवढ्या वेगाने धावत आहे, आपल्या आजूबाजूला लोक एवढ्या धावत आहेत,
आपल्याला सुद्धा वाटतं की कसं काय मी साधं असं राहायचं, मला सुद्धा धावलं पाहिजे. आणि कधी कधी आपली इच्छा नसते, कधी कधी आपल्याला गरज नसते, तरी आपण धावत असतो. अँड देअर बाय वी आर कॉम्प्लिकेटिंग आवर लाईफ, आवर हेल्थ, आवर इमोशनल लाईफ अँड एव्हरीथिंग प्रॉब्लेम. हालेलुया, हालेलुया. आणखी एके ठिकाणी परमेश्वर सांगतो, इनफॅक्ट इट इज इझियर. बघा, इझी आहे. प्रभू निवड आपल्या समोर ठेवत आहे. इट इज इझियर फॉर अ कॅमल टू गो थ्रू आय ऑफ अ नीडल दॅन अ रिच पर्सन टू एंटर द किंगडम ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. नाव याचा अर्थ असा नाही की परमेश्वराला जे श्रीमंत आहेत ते आवडत नाही. नो. रिच मीन्स व्हॉट? रिच मीन्स दोज हू वॉन्ट टू अक्युम्युलेट थिंग्स. हालेलुया. अर्थ काय आहे की सुई जी आहे, श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नखातून जाणे सोपे आहे. सुईचं नख लहान आहे आणि श्रीमंत व्यक्ती का जाऊ शकतो? उंट जाईल, ते तरी खूप मोठं सांगितलेलं आहे, परंतु ते सुद्धा शक्य आहे. परमेश्वर सांगतो उंट जाईल, त्या छोट्याशा भोकातून उंट जाऊ शकतो, परंतु श्रीमंत माणूस अशक्य आहे. का अशक्य आहे? कारण जो व्यक्ती साठवतो आणि जो व्यक्ती फक्त ह्या जगाच्या गोष्टींभोवती भरलेला आहे त्याला अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. एखादे काळी उंट जाईल, पण जर आपण ह्या जगामध्ये या जगाच्या गोष्टीने भरलेले आहोत, वी आर जस्ट ऑक्युपाइंग अँड होर्डिंग थिंग्स अँड जस्ट बॉदर्ड अबाउट दिस अर्थली थिंग्स, देन वी आर इन अ वे रिच इन द फॅट in this earthly life. Hallelujah. Then it is impossible. तर तिथे शब्द फक्त एकच इम्पॉर्टंट आहे, इझियर. तर मग आता घुसायचं असेल, त्या सुईच्या भोकातून घुसायचं असेल तर काय करावं लागेल? एक्सेस बॅगेज काढावं लागेल. प्रेज द लॉर्ड. विमानामध्ये जातो तर 15 किलो असतो, 15 किलो तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रेज द लॉर्ड. 15चं 16 झालं की 2 ऑप्शन, एक्स्ट्रा बॅगेज भरा किंवा ते काय ते काढून टाका. प्रेज द लॉर्ड. मग लोक तिकडे एअरपोर्टवर बॅग उडून हे ब्लँकेट नको, हे पण नको, जाऊ दे, ते पण नको. 15 झालं का? 15च घेऊन जाऊ शकतो. काढावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. हालेलुया. म्हणजे शक्य आहे, परंतु आणि मग कोणत्या गोष्टी काढाव्या लागतील? अननेसेसरी ना. तिकडे निवड करावी लागते की कोणती गोष्ट महत्वाची आहे, मला न्यायची आहे माझ्या बरोबर, महत्वाची नाही काढून टाकावं, की नको, जाऊ दे घरी परत. हालेलुया. देन इट इज पॉसिबल फॉर यू टू एंटर टू दॅट चॅनल ऑर व्हॉट एव्हर, नो, इमिग्रेशन व्हॉट एव्हर. नाही तुम्हाला जाऊन देणार नाही. काढा, नाही तर अधिक भरा, काढा. हालेलुया. तर easier, if you want to enter the kingdom of God, you want to enter peace, you want to enter rest, instead of extra things. Hallelujah. Then it will be easier. साधा, आपलं जीवन साधं सुद्धा बनवा. आणि म्हणून मत्ती 6:26 पुन्हा एकदा, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करत नाही, कापणी करत नाहीत किंवा कोठारात साठवत नाही, तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्या, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो, तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? द लॉर्ड इज आस्किंग यू क्वेश्चन. प्रभू तुम्हाला प्रश्न विचारतो. जर ते साधं जीवन जगत आहे आणि सर्व काही, परंतु मी त्यांची काळजी घेतो, मी तुमची काळजी घेणार नाही का? मी एलायजाची काळजी घेतली नाही का? मग मी तुमची काळजी घेणार नाही का? प्रेज द लॉर्ड. अँड वी हॅव टू आन्सर द्या. आपल्याला प्रत्येकाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. 3 गोष्टी, आपल्याकडे वेळ जास्त नाही. काय करायचं आहे आपलं जीवन? टू सिम्प्लिफाय आवर लाईफ. फर्स्ट थिंग, लेट गो ऑफ युअर पास्ट. मेनी ऑफ अस एक्सेस बॅगेज, एक्स्ट्रा बॅगेज. काय बॅगेज आहे? भूतकाळातला बॅगेज. वी आर कॅरिंग अ पास्ट. तुमचा भूतकाळ सोडून द्या. वेन यू आर स्टक इन द पास्ट, होल्डिंग ऑन टू गिल्ट, रिझेंटमेंट और ग्रीफ, यू कांट गेट ऑन विथ द प्रेझेंट. And you certainly can't get on with God's future for you. Your past is past. It's over. Let it go. Praise the Lord.
म्हणजे ते महत्वाच्या नाहीत, त्या उचलून त्या न्यायच्या आहेत का? विचार करा. मला जायचं आहे, मी प्रवास करत आहे, मला आता प्लेनमध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु मला सांगण्यात आलं तुमचं बॅगेज जास्त आहे, काहीतरी काढा. काय काढणार? पहिली गोष्ट काढा एक्सेस पॅस्ट बॅगेज. तुम्हाला असं बोलला, त्याने असं केलं, माझ्या जीवनात एवढे क्लेश आहेत, असं माझं झालं, ते झालं, तेव्हा तसं झालं होतं, मी त्याला क्षमा करणार नाही. काढा. प्रेज द लॉर्ड. हलकं करा सर, सिम्प्लिफाय. म्हणजे कॉम्प्लिकेशन, आपणच कॉम्प्लिकेशन लिस्ट वाढवत चाललेलो आहोत. आपण कॉम्प्लिकेशन वाढवतो आपल्या जीवनाचे, आणि हा एक असा भाग आहे ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, दॅट वी विल हॅव फिजिकल प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज, इमोशनल प्रॉब्लेम्स. It will affect our families, it will affect everything. Let go of the past. Praise the Lord. Isaiah 43:18-19. Forget the former things. Do not dwell on the past. See, I am doing a new thing. तुम्ही परमेश्वराला नवीन कार्य करण्यासाठी अनुमती तेव्हा द्याल जेव्हा तुम्ही मागील गोष्टी सोडण्यास तयार असाल. Praise the Lord. You can only see a new thing happening if you are willing to give the past thing. तुम्ही सांगलाय प्रभू ते राहू दे, ते बॅग आहे, ती सुटकेस जी आहे ज्याच्या माझ्या जुन्या सर्व आठवणी आणि सर्व दुःख, वेदना, राग सर्व भरलेला आहे, ती सुटकेस राहू दे, तू नवीन काहीतरी कर. पण नाही, ती सुटकेस पहिल्यांदा सरेंडर कर. प्रेज द लॉर्ड. ती सुटकेस माझ्या हवाली कर, मग मी तुला नवीन दे, नवीन गोष्ट करेन. तर तू देणार नसेल, फॉरगेट फॉर्मर नाही, मग राहू दे, तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं, पास्ट, नाव, प्रेझेंट. प्रायोरिटाइज युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा प्राधान्यक्रम ठरवा. प्रायोरिटाइज युअर लाईफ. अगेन, वाय वी आर कॉम्प्लिकेटेड? बिकॉज नो प्रायोरिटीज. आपल्या जीवनामध्ये प्राधान्यक्रमच नाही, म्हणून आपलं जीवन खूप खूप गोंधळलेलं आहे. स्ट्रेस, टेन्शन, सर्व काही आहे. कशासाठी? आपण विचार किंवा आपण अजून ठरवलेलं नाही, मी का जगतो, मला जीवनामध्ये नक्की काय करायचं आहे, नक्की मला कुठे जायचं आहे, ते सुद्धा अनेक लोकांना अजूनही माहीत नाही. दररोज उठल्यानंतर ते आपला स्टेशन बदली करत असतात. आज चर्चगेटला जायचं नाही, आज मला विरारला जायचं, कधी नाही, मला ठरवलेलंच नाही अजून. नो प्रायोरिटी. देयर इज नथिंग रॉंग विथ हॅव्हिंग ड्रीम्स, एम्बिशन्स, हॉबीज, but if they distract you from the most important thing, then you need to let go. You can only have one number one. Praise the Lord. प्रायोरिटी म्हणजे माझं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे ते एकच असू शकते, दोन नाही. दोन असेल मग कॉम्प्लिकेटेड आहे. ह्याच्या मागे पण धावायचं आहे, त्याच्या मागे पण धावायचं आहे, हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. एकच जीवन आहे, आणि आपण बिकॉज देयर इज नो प्रायोरिटी, we get tired, wearied, and then sick, and all those things. Hallelujah. संत पौल म्हणतो करंथीकरास पहिले पत्र 10:23, एव्हरीथिंग इज परमिसेबल, नॉट एव्हरीथिंग इज हेल्पफुल. होय, चांगला आहे, मला हा खेळ आवडतो, मला ह्याच्यामध्ये व्हेरी गुड, परमिसेबल. मला खूप पैसे कमवायचे आहेत, व्हेरी गुड, परमिसेबल. परमेश्वर तुम्हाला थांबत नाही, परंतु एव्हरीथिंग इज नॉट बेनिफिशियल. हालेलुया. जर त्याचा परिणाम माझ्या आध्यात्मिक जीवनावर, मी देवापासून दूर जात आहे, तर मग चेक केलं पाहिजे, वेअर इज माय प्रायोरिटी. या सर्व गोष्टी सांगतो, ही सृष्टी मी तुमच्यासाठी बनवलेली आहे, त्याचा आनंद घ्या, उपभोग घ्या, आनंद करा. परमेश्वर तुमचा आनंद राखत नाही, परंतु नंबर 1 कोण आहे? हालेलुया. ते महत्वाचं. इफ गॉड इज नॉट नंबर 1, वी आर एंडिंग अप इन द रॉंग प्लेस. हालेलुया. आणि म्हणून ते फार महत्व. प्रायोरिटाइज. द डेव्हिल कांट मेक यू बॅड, ही विल मेक यू बिझी. प्रेज द लॉर्ड. आपण वाईट नाही, कोणी वाईट नाही, परंतु सैतान काय करेल, जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला काय करेल, व्यस्त ठेवेल,
आणि आपल्याला शेवटच्या दिवशी कळेल की माझ्या जीवनाद्वारे काहीच निष्पन्न झालं नाही. हालेलुया. कारण मी संपूर्ण माझं जीवन प्रत्येक दिवस मी वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावत होतो. हे पण करायचं, ते तिकडे नाव कमवायचं, हे कमवायचं, ते करायचं, हे करायचं. फायनली व्हॉट गॉड क्रिएटेड मी फॉर डिड नॉट अकम्प्लिश. प्रेज द लॉर्ड. So devil can't make many are good. Yes, very nice. Congratulations. But sorry sir, you missed the mark. Hallelujah. And the last, trust God with your future. एलायजाचं आपण उदाहरण ऐकलं. He trusted God. अमुक ठिकाणी जा, तिथे बस आणि तुला दररोज तुझी भाकर आणि तुझं भोजन मिळेल. त्याने भरोसा ठेवला आणि त्या संपूर्ण म्हणजे त्या भागामध्ये जो दुष्काळ पडला होता, परंतु एलायजा आणि एलायजावर ज्यांनी विश्वास ठेवला ते कधी उपाशी राहिले नाही. हालेलुया. Satan complicates faith. In Genesis chapter 3, Satan complicated Eve's life by casting doubt on God's command. दिस इज व्हॉट हॅपन. आपल्याला माहिती आहे एलायच्या जीवनामध्ये काय झालं, येशूच्या जीवनामध्ये आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये, मोशेच्या, मला सर्व माहिती आहे ब्रदर. परंतु मला भरोसा ठेवता येत नाही, कारण सैतान वारंवार काय करतो, ही पुट्स डाऊट्स, शंका घालतो. पण तुला वाटते परमेश्वर तुझ्यासाठी करेल? हालेलुया. हे ते त्यांच्यासाठी केलं, ते एलायच्यासाठी केलं, तुझ्यासाठी करेल? परमेश्वर सांगतो पाखरांकडे पहा, मी त्यांना पुरवतो, तुम्हाला पुरवीन. हा बोलतो परमेश्वर खरा, परंतु विश्वास ठेवायचा का एवढा? जाऊ दे, देव बोलतो बोलू दे, पण मी माझं ते करणार. हालेलुया. ट्रस्ट गॉड. लर्न टू ट्रस्ट गॉड. नाही एवढं काय करायची गरज नाही, एवढी चिंता करायची गरज नाही. परमेश्वर बघून घेईल, परमेश्वर पाहिल. अब्रामाचं सुंदर काही आठवडे पहिले मी त्या शिक्षणामध्ये सांगितलं होतं ना, जेव्हा अब्राम आयझॅकला घेऊन जात होता डोंगरावर वध करण्यासाठी, आणि मुलगा त्याला विचारतो अब्रामाला, कोकरू कुठे आहे? आणि अब्रामाचं सुंदर उत्तर, देव पूर्वी. हालेलुया. व्हॉट अ फेथ. किती दांडगा विश्वास. मुला घाबरू नको, कोकरूंना परमेश्वर देईल वध करण्यासाठी. त्याला ठाऊक आहे, परमेश्वरने सांगितलं आहे की तुझ्या मुलाला, एकुलत्या एका मुलाला तिथे नेऊन माझ्यासाठी बली अर्पण कर. गॉड हॅज टोल्ड अब्राम स्पेसिफिकली यू आर गोइंग टू किल आयझॅक ऑन दॅट माउंटन. तरी परमेश्वर अब्राम त्याला सांगतो, गॉड विल प्रोव्हाइड. हालेलुया. व्हॉट अ फेथ. अँड गॉड प्रोव्हाइडेड. आपण हे सर्व ऐकतो, पण आपण म्हणू शकतो का देव पुरवील? कमी पडलं, परमेश्वर कावला पाठवील मला सुद्धा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो लाइफ इज सिंपल, बट ह्यूमन बीइंग्स आर नॉट टू complicated. Jesus used these words like birds, flowers, little children. अनेक उदाहरणाद्वारे येशू सातत्याने सांगतो. त्या लहान बालकांसारखे ते कसे भरोसा ठेवतात, विश्वास ठेवतात, निर्मल एकदम, त्यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन नसतं. लहान मुलं, रात्री जेवण मिळेल का? कधी विचारलंय का तुम्हाला आई वडिलांना? मुलं विचारतात, आज रात्री जेवण मिळेल का मला? आणलंय का? रायशन आणलंय का? मम्मी रायशन घेऊन आले का तुम्ही? डाळ आणली का दुकानातून? जेवण होईल का आज? काय नाही. जेव्हा भूक लागली ओरडतात, जेवण दे. जेवण येतं. प्रेज द लॉर्ड. Jesus said, if you want to enter the kingdom of God, be simple as these children. लहान बालकांसारखे साधे बना. त्या पाखरांसारखं साधं सरळ जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.
प्रेज द लॉर्ड. तर एलिशाला कावळ्याने दिवसाला 2दा जेवण दिलं, मांस दिला, भाकर दिली आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष तो खात राहिला. प्रेज द लॉर्ड. किती चांगलं ना की त्यांनी इतर लोक उपाशी मरत होते कारण तिथे दुष्काळ पडला, सगळीकडे दुष्काळ पडला आणि एलियाला पिण्यासाठी तिथे एक तलाव होता, पाणी पिण्यासाठी, खाण्यासाठी पोट भरण्यासाठी त्याला कावळा येऊन रोज देत होता, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे सुद्धा लिहिलेलं आहे जेम्सच्या पुस्तकामध्ये, एलिया आपल्यासारखाच एक माणूस होता. तो सुपर श्रेष्ठ होता, अधिक जास्त श्रेष्ठ होता. त्यामुळे हे सर्व कृत्य त्याच्याद्वारे घडले असं नाही, आपल्यासारखाच म्हणजे आपल्यापैकीच तो एक होता आणि त्याने असा भरोसा ठेवला. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा तोच देव, एलियाचा देव, तोच देव आपला आहे, सर्व गरजा आपली पुरवणारा. असा आपण प्रभूवर आपला विश्वास, आपला भरोसा ठेवूया. हालेलुया. आपण उभे राहूया आणि आपण आपल्या प्रभूवर आपला भरोसा ठेवूया. लेट अस पुट आवर ट्रस्ट इन द लॉर्ड. Put our trust in the Lord. Very simple prayer. We can just say, Jesus, I trust in you. तिमोथीच्या 2ऱ्या पत्रामध्ये संत पौलाने असं त्यांनी त्याचं लिहिलेलं आहे पत्रामध्ये, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो, त्याच्यावर माझा भरोसा आहे. I know in whom I have trusted. मी ज्याच्यावर भरोसा ठेवला आहे मला तो माहित आहे. प्रिय बंधूंनो, आपण सुद्धा ज्याच्यावर भरोसा ठेवला आहे, पैसा नाही, मित्र नाही, बँक नाही, आपला स्वतःचं स्वास्थ्य नाही, आपला भरोसा आहे प्रभूवर, कारण अशक्य गोष्टी करणारा प्रभू आहे. हालेलुया. कावळा कोणाला खाऊ देऊ शकतो का? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, जवळजवळ 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, दुष्काळ होता आणि 3.5 वर्ष एलियाला देवाने खाण्यासाठी, पोटभर खाण्यासाठी त्याला देवाने पुरवलं. असा आहे आपला प्रभू. कोविडच्या टायमामध्ये आपल्याला माहित आहे, देवाने जरी आपण संकटामधून गेलो परंतु देवाने आपला कसा सांभाळ केला. प्रभू तोच प्रभू आहे, आजही आपला सांभाळ करणारा. म्हणा, जीसस, आय पुट माय ट्रस्ट इन यू. जीसस, आय पुट माय ट्रस्ट इन यू. प्रभू येशू, तुझ्यावर माझा भरोसा आहे. डिअर जीसस, आय पुट माय ट्रस्ट इन यू. I put my trust in you. Hallelujah. 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 हे येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. हे येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. हे येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ट्रस्ट आणि प्रभूवर भरोसा ठेवत असताना आपलं स्वतःचं भविष्य, आपलं कुटुंब, आपलं जे काही आहे प्रभूवर आपण ते टाकूया, प्रभूवर भरोसा ठेवूया. तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करेल. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. A very simple 2 lines hymn we will sing that. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth.
is in the name of the Lord, who made heaven and earth. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. Sing it again. My trust is in the name of the Lord. Put your trust in Him, who made heaven and earth. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. Sing it again. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. Sing hallelujah, My dear brothers and sisters, look to Jesus. And as you put your trust in Him, जसे तुम्ही प्रभू येशूकडे पाहत आहात, आपलं संपूर्ण भविष्य, trust Him. Trust Him. He will take care of you during the famine. तो दुष्काळाच्या वेळेस तुमचा सांभाळ करील. The way He took care of Elijah. Even in your life, in your family, if you are going through troubles, you are going through difficulty, just trust in Him. प्रभूवर भरोसा ठेवा. He will take care of you. Say hallelujah. 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 Put your trust in Him. Once again we will sing the same hymn. आपण हेच गाणं गाऊया. My trust is in the name of the Lord. प्रभू तुझ्यावर माझी श्रद्धा आहे, माझा भरोसा आहे. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. My trust is in the name of the Lord, who made heaven and earth. My trust is in The name of the Lord, who made heaven and earth. My trust
ग्रेस. एलिजाला ज्यांनी भाकर दिली, दुष्काळाच्या वेळेस त्याला भाकर दिली, तोच प्रभू, तोच देव तुमचा आहे. आणि एलिजा कोण होता? आपल्यापैकीच तो एक होता. ही वॉज वन लाईक अस, नॉट सम सुपर स्पेशल पर्सन की देवाने त्यामुळे त्याची खात्री केली. नाही, आपल्यापैकीच तो एक होता असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. ही वॉज वन लाईक अस, ही वॉज वन लाईक अस. आणि त्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला आणि प्रभूने त्याचा सांभाळ केला. Look to the Lord and receive the blessing. Receive the blessing from the Lord. Receive the blessing from the Lord. Receive the blessing from the Lord. The Lord blesses you. The Lord gives you peace. The Lord gives you happiness. The Lord gives you joy. The Lord gives you answers to your prayer. प्रभू तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. प्रभू तुम्हाला शांती देत आहे. प्रभू तुम्हाला धीर देत आहे. प्रभू तुम्हाला सबळ करत आहे. प्रभू तुम्हाला मुक्ती देत आहे. प्रभू तुम्हाला आरोग्य देत आहे. प्रभू तुमचा सांभाळ करत आहे. प्रभू तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला खात्री पटवून देत आहे. प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुम्हाला सोडत नाही. प्रभू तुम्हाला टाकत नाही. प्रभू आहे तुमच्या बरोबर. प्रभू येशू तुमच्या रक्ताने तो तुम्हाला शिपडत आहे तुमच्यावर. तुम्हाला तो शुद्ध करत आहे. तो तुम्हाला अगदी जवळ घेत आहे. तो तुमचा सांभाळ करणारा प्रभू आहे. तो तुम्हाला आशीर्वाद देत आहे. यावेळी त्याचा आशीर्वाद स्वीकार करा. त्याचा आशीर्वादाचा स्वीकार करा. त्याच्या प्रेमाचा स्वीकार करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आभार मानत असताना आपण ते स्वीकार करूया. आभार जेव्हा आपण मानतो तेव्हा आपलं अंतःकरण प्रभूच्या आशीर्वादासाठी अधिक उघडे होते. We open our hearts to receive the blessing when we thank God. Hallelujah, hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. Praise you, Jesus. Thank you, God. Praise you, Lord. Praise you, Lord. My dear brothers and sisters, just receive. Keep receiving. Keep receiving the blessings of the Lord. This is the moment just you are receiving. स्वीकार करत रहा. विश्वासाने स्वीकार करत रहा. विश्वासाने स्वीकार करत रहा. Important thing is to just believe. Like that woman who was bleeding for 12 years, she believed that if I touch Jesus, I will get well. That was her belief. And what was her belief that happened? ती रक्तस्राव स्त्री 12 वर्षाने पीडित. तिचा असा विश्वास होता, तिने विश्वास धरला की जर मी प्रभू येशूला स्पर्श करी तर मी बरी होईल. आणि ती बरी होते. तिच्या विश्वासाप्रमाणे ती बरी झाली. थँक यू. रिसीव द ब्लेसिंग. Receive the blessing. Receive the blessing. In the name of Jesus, receive the blessing. Just receive the blessing. An outpouring of God's blessing and favor upon each one of us. Svikar kara. The Lord is touching and healing people who are feeling especially unloved and who are going through depression. The Lord tells you, I have loved you with an everlasting love. जर कोणी दुःखातून जात आहे, एकटेपणातून जात आहे, प्रभू तुम्हाला म्हणत आहे, मी तुझ्यावर प्रीती केली आहे, न संपणारी प्रीती केली आहे. The Lord's grace is flowing for people who want to quit their bad habits. जे वाईट सवयी ज्यांना सोडायची आहे, प्रभू तुम्हाला कृपा देत आहे. Receive the grace and by faith decide now that I am going to stop this bad habit. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. या वेळी प्रभू तुम्हाला कृपा देत आहे आणि या कृपेच्या वेळामध्ये निर्णय घ्या की मी ही वाईट सवय आता या क्षणी सोडत आहे. आणि ती कृपा तुम्हाला इतकी मिळत आहे की त्याद्वारे तुम्ही ती वाईट सवय सोडू शकणार. Thank you, Jesus. Wonderful.
The Lord is blessing you and the Lord is healing you. प्रभू तुम्हाला कृपा देत आहे. तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्तीची तुम्ही सेवा करीत आहात, प्रभू तुम्हाला कृपा देत आहे सेवा अधिक करण्यासाठी. Receive the grace of the Lord. I receive. Just by faith say, I receive. I receive the blessing. I receive the favor. I receive the healing. I receive the love of Jesus. मी स्वीकार करतो प्रभूची प्रेम, प्रभूचा प्रेम, प्रभूची शांती, प्रभूची कृपा, प्रभूकडून आरोग्य मी स्वीकार करतो माझ्या जीवनासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. I receive every answer to my prayer. I receive the blessings. Lord, and thank you for all your blessings, and we want to conclude, dear Lord God, praying for all our small children whose schools have begun. Bless all our children whose schools have begun. Give them this good academic year. Give them the grace to study well. Give them the grace to do well in their school, to excel in their studies. प्रभू, अभ्यास करण्यामध्ये विशेष आमचे जे छोटे मुले आहेत त्यांना तो कृपा दे. जे शाळेमध्ये जाऊ लागलेले आहेत त्यांना अधिक तुझी कृपा दे, अधिक तुझी शक्ती दे. Help them, oh dear Lord God, to do excel in their academics, oh dear Lord. You bless them. Bless the teachers to do well in their jobs. Bless them. Thank you, Lord. Praise you, Lord. Oh, Radha Gariya Radha Santa Lord, you also pray for good rains. आम्हाला चांगला पाऊस दे. यंदाच्या वर्षी आम्हाला चांगला पाऊस दे. Give us good rains, oh Lord. Give us good rains. Let there be a good harvest this year, oh dear Lord. Give us the blessing of good rains, oh dear Lord God. Pour out rains, oh Lord, on our land, oh God. As we in the month of June, we are anticipating and waiting for rains, oh Lord. You give us rains, oh Lord. Thank you, Lord. Hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. Praise you, Lord. Praise you, Lord. Praise you, Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. As we conclude these petitions that have come, आपण सर्व आपले हात उंच करूया आणि पेटिशन्स कडे जे पण लोकांनी याच्यामध्ये प्रार्थना लिहिलेली आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये कदाचित टाकलेले नाही, तुमच्या मनामध्ये जे प्रार्थना आहे ते दाखवा आणि प्रभू तुझा आशीर्वाद पाठव हे सर्व विनंत्यांवर. In all these petitions and all these people, you bless all these people who have written the petition and about whom the petitions have been written, and let the answers to their prayer come, O dear Lord God. We make this prayer in the name of Jesus. Amen. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Lord. Praise you, Lord. Praise you, Lord. Praise you, praise you, Jesus. Thank you, Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. कृपया बसून घ्या. तर आज जे प्रार्थनामध्ये आले आणि सर्वांचा, all those who attended, I'm sure the Lord has blessed all of us. Praise the Lord. Hallelujah. So my dear friends, that Caris India is available for the month of June. तर तुम्ही Caris India घेऊन जाऊ शकता. 30 rupees only, केवळ 30 रुपये. The new life, walking in the spirit, आणि अधिक असे याच्यामध्ये आर्टिकल्स आहेत तर तुम्ही घेऊ शकता. इट इज अ कॅरिस्मॅटिक न्यूजलेटर कमिंग ऑल द वे फ्रॉम दिल्ली इन फुल इंडिया. संपूर्ण भारतामध्ये हे कॅरिस इंडिया जात असते. ओके, सो हाऊ मेनी यूथ आर हियर? किती यूथ, हाऊ मेनी यंग पीपल आर हियर? हात वर करा. द यूथ हू आर हियर, जस्ट लिफ्ट अप, डोंट फील शाय. लिफ्ट इट अप हाय, more high, more high, more high. Yeah.
So we are very happy to see youth participating in the prayer meetings over here. And in the month of October, 31st October to 3rd of November, there is a National Youth Convention coming up called as Kairos. Kairos नावाचं National Youth Convention पॉन्डिचेरी येथे होणार आहे. 31st October to 3rd of November. It is happening at Pondicherry, and people from all over the country are going to go to Pondicherry. It happens once in 3 years. 3 वर्षातून एकदा ही कन्व्हेन्शन होते, जेथे जवळजवळ 4-5 हजार, around 4,000 to 5,000 youth gather. I have attended almost several Kairos events, and from Vasai also this time more than 100 youth are going to travel. 100 पेक्षा अधिक. मुंबईहून 300, from Bombay there are more than 300 youth who are going to travel to Pondicherry, and you will go there and you will, it is just like World Youth Day. World Youth Day ज्या प्रकारे होत असते त्याच प्रकारे भारतामध्ये National Youth Convention it is going to happen this year at Pondicherry. It is a beautiful place, and there will be also some good sessions. Bands from the best band from all over the country are going to perform on each day. One preacher is coming all the way from Australia, Jobridge, Joseph Espalier, Bishop. Last Kairos, he was a father. जेव्हा last Kairos ला ते preach करायला तेच होते, and he does beatboxing and so many interesting things he does. This year, this time he is again coming, but this time he is promoted. He is elevated, now he has become the bishop. He is going to come again. So you will really love it. Please tell others. Parents, send your children for this program. You can contact us. Kairos 2024, Stepping Up with Jesus. Praise the Lord. Praise the Lord. So, children ministry also happens. Send your children for children ministry. And we thank you for your cooperation. For last 2 Mondays we had 7:30, 7:30 वाजता आपण सुरुवात केली. 2 सोमवारी कारण सन अंतोनीचा नवेना होता आणि तुम्ही ते भाग पण घेतलेला आहे सन अंतोनीच्या नवेनामध्ये. परंतु पुढच्या सोमवारी पासून आपण आपल्या नियमित वेळ जी आपली ठरलेली वेळ आहे 7 ते 8:30 या दरम्यान आपली प्रार्थना असेल. फ्रॉम नेक्स्ट मंडे प्रेयर मीटिंग विल बी 7 PM to 8:30 PM. You are most welcome for to get more people again. तर ज्यांना प्रार्थनाची गरज आहे त्यांनी शेवटच्या गायनानंतर पुढे या, तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. Praise the Lord. God is good and all the time. Let us take the final